हाय, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू रिदान्स किचन। चला तर मग आज बनवूया सगळ्यांचा आवडता मसाले भात। तर हा मसाले भात आपण बनवणार आहोत कुकरमध्ये। तर चला, कुकरमध्ये तेल घेतलंय, एक तमालपत्र टाकलंय मी आणि दालचिनीचा एक तुकडा टाकला आहे आणि थोडेसे लवंग आणि मिरी टाकले। आता तर मग टाकूया नेक्स्ट कांदा जो आहे मी सिल्ट करून टाकलाय बघा, उभा चिरलेला कांदा मी टाकते। त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित मी हलवून घेतलंय, परतून घेतलंय। त्याच्यानंतर 2 मिरच्या लाल टाकल्या याच्यामध्ये आणि अद्रक लसणची पेस्ट टाकूया आणि याला मस्तपैकी एकजीव करूया। बघा, खूप छानपैकी हे एकजीव करून घेऊया या प्रकारे। आणि त्यानंतर आपण काय करणार आहोत, याच्यामध्ये आपण ज्या भाज्या आहेत ज्या तुम्हाला हव्यात त्या टाकू शकतो, पण पहिले मी मिरची टाकते हिरवी आणि त्यानंतर टमाटर टाकूया। त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत परसबी, तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती त्याचे तुकडे मोठे छोटे पाहिजे। त्याच्यानंतर गाजर टाकणार आहे मी। त्यानंतर आपण टाकणार आहोत याच्यामध्ये बटाटा आणि जे आहे माझ्याकडे भोपळा होता, लाल भोपळा, तोही मी याच्यात टाकून देणार आहे। तुमच्यावर आहे तुम्हाला टाकायचं आहे नाही टाकायचं आहे, हे तुमच्यावर आहे। तर हे मी ह्याच्यामध्ये लाल भोपळा टाकत आहे आणि याला मस्तपैकी एकजीव करून घेऊया, परतून घेऊया आणि झाकण लावून याला थोडे वेळ शिजू देऊया। झाकण काढलंय बघा, शिजलंय थोडंसं। आता काय करायचं, तर याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकूया चवीनुसार आणि याला परत एकजीव करून घेऊया। त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हळद, गरम मसाला टाकणार आहोत त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर जिरा पावडर टाकणार आहोत याच्यामध्ये आणि धना पावडर थोडंसं जास्त टाकते मी। त्यानंतर लाल मिरची पावडर आपण टाकणार आहोत बघा, हे लाल मिरचीची पावडर तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता। तर हे लाल मिरचीच्या पावडर नंतर मी परत थोडंसं मीठ टाकणार आहे चवीनुसार आणि परत याला एकजीव करणार आहोत आपण मस्तपैकी। आणि त्याच्यानंतर काय तर दही टाकणार आहे याच्यावर, चांगले 5 टेबलस्पून दही टाकूया। दहीने एक वेगळीच टेस्ट येते याला, तुम्हाला टाकायचं आहे तर टाकू शकता, ऑप्शनल आहे, नाही टाकायचं तरी छान लागते। त्याच्यानंतर ह्याला परत एकजीव करून घेऊया आणि जो राईस आहे आपला घरचा, जो राईस आहे मी कोलम राईस यूज करते, तर कोलम राईस आम्ही ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि परत याला छानपैकी आपण एकजीव करणार आहोत। हे बघा, तर हे मी सगळा राईस जो आहे मस्तपैकी धुवून घेतला आणि हे आता मी एकजीव करणार आहे आणि टाकणार आहे याच्यामध्ये पाणी आणि प्रेशर कुक करणार आहे मस्तपैकी। 3 शिटी येऊपर्यंत याला आपण प्रेशर कुक करणार आहोत। हे बघा, तर हे मी कुकरचं झाकण लावलेलं आहे। हे बघा, आपला भात मस्तपैकी शिजून झालेला आहे। आता काय तर वाढून घेऊया। तर हा मसाले भात कुठलाही ओकेजन असो, कुठलाही फेस्टिवल असो, प्रत्येकाच्या घरी नक्कीच बनत असेल। खूप छानसा चवदार असा मसाले भात। तर हा एकदम झटपट रेडी होतो, काही तामझाम जास्त लागत नाही। तर हा तुम्ही कुकरमध्येही बनवू शकता, मी जसं कुकरमध्ये बनवलं आहे तसं बनवू शकता, किंवा तुम्ही पातेलातही बनवू शकता। आणि त्याच्यासोबत मी शेवग्याची रस्सा भाजी घेतलेली आहे, त्यानंतर थोडंसं दही घेतलेलं आहे, त्यानंतर मस्तपैकी मोदक आणि आपण वाढणार आहोत चपाती। तर हे आपलं आजची रेसिपी झाली आहे तयार। मस्तपैकी मसाले भात तयार आहे। या प्रकारे बनवून बघा, खाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकन दाबायचं बिलकुल विसरू नका। तर या प्रकारे आपला छानसा चविष्ट असा मसाले भात जो सगळ्यांना आवडतो तो तयार झालेला आहे। व्हिडिओ लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।